घोटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली राणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडापिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला अरा का अंगा घालतोस काय? वस्ताद वस्ताद कुणीकडे? तुमच्याकडेच की. तुम्हाला तालमीत यायला सवड नाही म्हटलं चला आपणच जाऊन दर्शन घेऊन येऊया. काय काम होतं माझ्याकडे? आहे की का उगाच चपल्या झिजवतो या? काय काम होतं? टेन्शन घेऊ नकोस, एकदम साधा आहे. तो हातातला गंडा तेवढा काढून दे. वस्ताद नग 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 वस्ताद अहो नग म्हणतो अहो नग म्हणतो ना. कसं आहे राणा, हल्ली तुझं मन तालमीत रमत नाही, तू तालमीत येत नाहीस, मग माझा गंडा कशाला शोभला? वस्ताद अहो असं काय म्हणताय? अहो माझं काम आटपल्यावर येणार आहे की मी तालमीत. कधी? आम्ही खपल्यावर? अरे प्रॅक्टिसच्या मॅची तोंडावर आल्या, दरवर्षी तू जिंकतोय. आता ह्या वर्षी काय हारायचा विचार आहे वय तुझा? असं कसं? वस्ताद तुम्ही बघाच एकेकाला धोबी पचाट करतो की नाही ते. अरे मला बघायला सांगून तू कुठं उधळास रे पट्ट्या? कुठं नाही. अगो इथंच आहे की. वस्ताद तुम्ही पुढे वा, माझं काम आटपून येतो मी तालमीत. हे बघ तुझं काम आटप नाहीतर आपट. मला तालमीत सोड आणि मग जा. हो वस्ताद पडदिशी जाऊन तू काय? कुठं? शाळेत. शाळेत? तू? वय वय म्हणजे ते कसं आहे, हा शाळेच्या रस्त्यात काम आहे माझं, ते आटपून येतो. हे बघ मला पहिला सोड तालमीत आणि कुठं जायचं तिकडे जा. वस्ताद अहो हवा कमी आहे, मारून येतो पडदिशी. ए शान्या चल ग. चालतंय की. नको टेन्शन घेऊ तू. अगं नाही, मी त्याच्या करता नाही बघत आहे. मग कशाला बघत होतीस? मी आपलं असंच.
तुम्ही गप्पा मारा, निघते मी. ते तुमचं परत द्यायचं होतं. घ्या, म्हणजे मी सुटलो. अहो घ्या की. खर तर कोणत्या बी पोरीच्या वाटेला मी जात नाही. तुम्हाला माझ्याकडनं जास्त तापच झालंय. हे तुमचं परत केलं, आपला समजा यावर संपला. आता यापुढे कधी बी भेटणार नाही. हे काय राणा, तू सच्चा पैलवान आहेस. निघायला पाहिजे. भेटणार नाही. व्यवहार हे तुमचं परत केलं, आपला समजा यावर संपला. आता यापुढे कधी बी भेटणार नाही. इतकी कामं पडलेत सणावाराची आणि हे बसलेत कोडी सोडवत. दिवाळीचा अंक हातातून खाली ठेवायला तयार नाहीत अजिबात. अगं एकटीनं मी किती कामं करायची अंजली, त्याला काही मर्यादा आहे की नाही? सुट्टीची तरी मदत करतील, पण नाही. अंजू, त्या पराते काकूंसाठी फराळाचं तयार करून ठेवले मी सगळं. तेवढं नेऊन दे त्यांना. अगं आजोबा आजी एकटेच असतील सणावाराचे, तेवढीच आपली सोबत त्यांना. अंजली, हा काय ग? काय नाही. अगं मी काय म्हणते तुला? हो हो, कोडी सोडवायची तुम्ही. अगं कोड काय सोडवतीस ग बाबांसारखं? अगदी सारख्याला मारक्या आहात तुम्ही. माझं काम करणारेस तू. कसलं काम? अगं असं काय करतेस? परत एक काकूंना फराळाचं नेऊन द्यायचं. हो हो, सॉरी, देते. अंजू, काय झालंय? काही नाही. मग चेहरा का पडलाय बाळा? अगं आत्ता उन्हातून आलं ना, जरा दमल्यासारखं वाटतंय. थंड पाणी मारलं की वाटेल बरं. आलेच आम्ही. लय भारी फराळ झालाय. फराळ खावा तर गोदाकाच्या हातचाच बघ. अरे म्हणून तर मला कधी एकदा दिवाळी असं होतंय. ए राणा, अरे ते खालच्या तुकड्यातल्या उसातलं तणकाट लय वाढले. आजच्याच तेवढं काढून घेऊया. ठीक आहे, आज सोडूया पाणी. काय? अरे बरं आहेस ना व?
तणकडाला पाणी सोडायचं. अरे बस बस बस. अरे आधीच औषध घातले त्यात, अजून घातले तर पिकं मरतील की. राणा, काय झालं? कुठं काय? अरे मग लक्ष कुठं आहे तुझं? असं कामात चुकलेलं कधी नाही बघितलं मी तुला. काय भानगड आहे? अरे खरंच काय नाही. हे बघ, मला फसवू नग. काय झालं ते सांग बघू. साखळी दिलीस तू बाई ना? हा, संपवलं समज. खर तर कामात आता लक्ष लागायला पाहिजे, पण लागतच नाही. काहीतरी चुकतंय. खरं तर मनाला बरं वाटायला पाहिजे, पण आता कसं तरी होतंय. हे बघ, राहू दे फवारणी. तू वाड्यावर जाऊन शांत पड. अरे लय कामाची दगदग करून घेऊ नग. नाही नाही, कामाची कधी दगदग होत नाही मला. कधी झाली नाही तर नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आपण. आपलं काम आणि आपण. चल. अरे ती कशाला घेतोस? नांगरणी करायची ना वा. हा, मी बसतो जरा. काकू अंजली आहे? हो आहे ना, तिच्या खोलीत आहे. जा. रेणू, काही झालंय का ग सकाळी? सकाळी नाही, काय नाही झालं. म्हणजे मला नाही माहित. मी सकाळी लवकर गेले ना. काय झालं? आल्यापासून ती जरा मला काय झालं? सकाळपासून डिस्टर्ब आहे थोडी. जरा बघतेस का प्लीज? बर, मी बघते. अंजली, काय झालं? काही नाही. माझी गपगप काय सकाळपासून? राणादा काही बोललाय का तुला? व्यवहार संपवला. कसला व्यवहार? ते तुझ्या राणादालाच माहित. ब्रेसलेट दिलं आणि व्यवहार संपला असं म्हणून निघून गेला. तुला माहितीये रेणू, आपण त्याच्याशी बोललो, हसलो, हे सगळं त्याच्याकरता फक्त एक व्यवहार होता. नाही ग, असं म्हणायचं नसेल राणा दादाला. पैशाला कधीच किंमत देत नाही ग त्यो. अगं माणसांचं सोड, जनावरांना बी किती माया लावतो तो, माहितीये ना मग तुला. चुकून एखादा शब्द बोलून गेला असेल त्यो. जे आपल्या मनात असतं ना तेच शब्दात येतं. आणि आपल्या शब्दाचा समोरच्यावर काय परिणाम होतोय याचा नेहमीच विचार करायला हवा माणसाने. तोलून मापून बोलणाऱ्याला व्यवहारी म्हणतात. राणादा असं नाही. राणादा मनाचा लई सच्चा आहे बघ.
अगं एकतर एखादी बाई नाहीतर पोरगी त्याच्या समोर आली की त्याला काय बोलायचं हेच सुधरत नाही. त्यातून आणि आता तो तुझ्या संकट बोलायला लागला. गडबडीत एखादा शब्द गेला असेल बोलून, पण म्हणून काय तू त्याला व्यवहारीपणा चिकटवून देऊ नको हं? एवढंच सांगायचंय बघ मला. अंजली, पाहिजे तर समोरासमोर गाठ त्याला आणि क्लिअर कर बघू सगळं तू. अगं त्याचाही पर्याय नाही ठेवलाय त्यानं. भेटायचंच नाही सांगून गेले. जाऊ दे ना, सोड. साहेबराव, आज अख्खा दिवस डबऱ्यात गेला. एक काम झालं नाही बघ. हे बरकतलं काही नाही, पण तुला सांगतो, सकाळीच बाईंना साखी दिली तरी बी सुटल्यासारखं वाटत नाही. मी सच्चा पैलवान, त्यात ब्रह्मचारी. खरं तर बाईंची भेट नको वाटायला पाहिजे आपल्याला. तेच बरोबर आहे. पण तरी बी बाईंची गाठ पडावी असं का वाटतं? विचार करून करून डोकं तडकलंय बघ. अरे आज काय बी काम केलं नाही तरी बी अंग भरून आले. का रे अंका भरून आले? नाही, कोण म्हणलं? साहेबराव म्हणला. अरे आजार पण लपवून आहे. काय झालं सांग? आज जरा वेगळंच वाटतंय. आतनं असं गरम झाल्यासारखं. तापात कसं होतं तसं. डोकं बी जड झालं. अरे अंग तरी गार हाय की. कसला विचार भरला या डोक्यात? आणि ते सकाळी लपवत लपवत काय घेऊन गेलास? माझ्यापासून काय लपवतोयस सांग की. काय नाही, ते बाईंच्या हातातली साखळी हरवली होती माझ्याकडनं. हा, पण श्यामराव सराफाकडून लगेच नवीन बनवून घेतली. तीच द्यायला गेलतो सकाळी. त्याच काय, उगाच कोणाचे बोल नको आपल्याला. बाई म्हणजे त्या रानात आल्या होत्या त्या? बरं केलं. दुसऱ्याची वस्तू जपाव्यात आणि हरवल्या तर भरून द्याव्यात. महागाच्या वस्तू आणि आपलं माणूस मनापासून जपायचं असतंय. काय गोदक्का, काय एवढं जपाय सांगताय? आमचं राणा भाऊजी प्रेमाभिमात पडलं का काय? नाही नाही, सारखं काम काम म्हणून जरा तब्येतीला जपायला सांगत होते. ताप भरलाय ना अंगात. काय अंगात ताप भरलाय यांच्या? अहो काय हे गोदक्का, नुसता गप्पा मारून यांच्या अंगातला ताप उतरणार आहे का? जावा तुळशीच्या पाल्याचा काढा करून आणा. आणि भय थंड पाणी आणि सुती कापड बी आणा, कपाळावर ठेवाय. आता जवळ यांच्या अंगातला ताप जात नाही तवर आम्ही स्वतः यांच्या शेजारी बसू, कपाळावरच्या पट्ट्या बदलाय. अहो दिवाळीत असा आजार पण नको हो गोदक्का. अहो वहिनी, एवढं काय बी झालं नाही. अहो असं कसं? चांगलं आहे की मी. ते फक्त डोकं तेवढं जड झालंय. डोकं? राणा भाऊजी कसला एवढा विचार करताय तुम्ही? उन्हातानात काम केल्यामुळे होतंय असं.
जरा आराम केला की बरं वाटेल त्याला. राणा तू जाऊन पड जरा. हा वहिनी साहेब काय काम होतं काय? अवय उद्या पाडवाय नव तयारी करायची होती म्हणून खरं तर तुम्हाला बोलवाय आलतो. बरोबर चला. चला राणा भाऊजी अहो सांभाळा.